गुजरातवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रण पेटलेला आहे। सिंधुदुर्गातल्या पर्यटन पाणबुडी ही गुजरातसाठी रखडवली गेली असा आरोप विरोधकांचा, तर हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर कुठेही गेलेला नाहीये। विरोधक दिशाभूल करत असल्याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलंय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। सिंधुदुर्गातल्या पर्यटन पाणबुडी प्रकल्पामुळे पुन्हा एकदा गुजरातवरून रण पेटलंय। काल एकीकडे सिंधुदुर्गातला प्रकल्प बासनात गुंडाळण्याची वेळ आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि दुसरीकडे जानेवारीत गुजरातमध्ये असाच पर्यटन पाणबुडीचा प्रकल्पाची घोषणा होणार असल्याचं समोर आल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मात्र हा प्रकल्प कुठेही गेलेला नाहीये। विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप सरकारनं केला, तर गुजरातला सर्व जावं यासाठी मुद्दाम प्रकल्पांना खोडा घातला जात असल्याचा दावा विरोधकांचा आहे। आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्त्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे तोंड शिवून बसलेले आहे। हे खोटे आकडे देत आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दुर्बळ, नबळे, अपंग झालेले आहेत, विकलांग झालेले आहेत, लाचार झालेले आहेत। मला असं वाटतं यात नारायण राणे यांची तेवढी ताकद नाही आहे। ते 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते, मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एक उद्योग बाहेर जाऊ देणार नाही। 2018 मध्ये मी स्वतः अर्थ राज्यमंत्री असताना हा प्रकल्प दिलेला आहे। तो महाराष्ट्र राज्याचा प्रकल्प आहे। कोणीही तो महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नाही। दुर्दैवाने 2019 मध्ये महाराष्ट्राला असे एक पर्यटन मंत्री मिळाले की ज्यांना पर्यटन म्हणजे काय ते माहिती नाही आणि त्यांच्या काळामध्ये हा प्रकल्प रखडला। पाणबुडीचा प्रकल्प आहे। पाणबुडी पाण्यात बुडली तर काय अशी त्यांच्या मनामध्ये शंका होते। पाणबुडी मुळातच पाण्यामध्ये बुडण्यासाठी असते। जगाच्या नकाशावर नाव मालवणचं जात असतं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव जात असताना हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे जे चांगले प्रकल्प आहेत ते गुजरातला नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा डाव आहे आणि तो डाव आता त्यांचा दिसून आलेला आहे। आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 3 मंत्री या राज्य सरकारमध्ये आहेत, एक केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे। असं असताना हा प्रकल्प नेणं म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी केल्यासारखं आहे। प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार देशातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गात होणार होता। मात्र वारंवार बदलणारे पर्यटन मंत्री, अधिकाऱ्यांच्या बदल्या, सचिवांची अदलाबदल आणि विभागाच्या गोंधळामुळे सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्प होऊ शकला नसल्याचं बोललं जातं। दुसरीकडे महिन्याभरात गुजरात राज्य लवकरच पाणबुडीचा प्रकल्प साकारणार आहे, ज्यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय। महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पाणी में डूब मरना अशी जी म्हणा ना, चुल्लूभर पाणी में डूब मरो। संपूर्ण राज्य हे आता उद्योग विरहित राज्य होईल एक दिवस, असे मोठे प्रकल्प चालले। पाणबुडी प्रकल्प चालला, पर्यटन चाललं काय फक्त देश म्हणजे गुजरात काय आणि समृद्ध गुजरात करून अख्खा देश खिळखिळा करणं, उद्ध्वस्त करणं हे राजरोसपणे सुरू आहे। अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करत आहेत। आता कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये। 2018च्या जवळपास दीपक केसरकर अर्थ राज्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली। महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी कुठलीही चालना दिली नाही। हा प्रकल्प काय होता ते समजून घेऊया। परदेशात समुद्रातलं अंतरंग पाहण्यासाठी अशा पाणबुड्यांचा वापर केला जातो। समुद्राच्या आत काय दडलंय हे शेकडो फूट खाली उतरून पाहता येतं। जगभरातल्या अनेक ठिकाणी पर्यटनाला यातून चालना मिळाली आहे। असाच भारतातला पहिला प्रकल्प सिंधुदुर्गातल्या न्यूती रॉक जवळच्या समुद्रात होणार होता। 2018 साली या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला। तत्कालीन अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकरांचा यासाठी पुढाकार होता। अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी 56 कोटी रुपये मंजूरही झाले। नंतर महाविकास आघाडीच्या काळात 2.5 वर्ष आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री राहिले आणि महायुती सरकार येऊनही आता 1.5 वर्ष झालंय, पण शासकीय दिरंगाई, बदलणारी सरकार आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी प्रकल्प रखडला। त्यामुळे अद्यापही कोणतंच काम झालेलं नाहीये। तिकडे गुजरात मात्र द्वारकेच्या समुद्रात पाणबुडी प्रकल्प उभारतोय। माझगाव डॉक शिपयार्ड या केंद्राच्या आस्थापनेसोबत गुजरात सरकारनं करार केल्याची माहिती आहे। जानेवारीत त्याची घोषणाही होणार आहे।
जवळपास 5,000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आणि 100 ते 150 कोटींची उलाढाल यातून होणार होती. मात्र 2018 साली निधी मंजूर होऊनही नेमका प्रकल्प का रखडला, कुणामुळे रखडला, प्रकल्पासाठी जी तत्परता शेजारच्या गुजरात राज्यानं दाखवली ती महाराष्ट्रात का झाली नाही, यावरून नेत्यांचं एकमेकांकडे बोट आहे. महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.